मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो EPS 95 उच्च पेन्शन धारकांना मोठा दिलासा, मोठी आनंदाची बातमी. EPFO चे रिकव्हरी नोटीस रद्द, उच्च पेन्शन पुन्हा सुरू करण्याचे न्यायालयाचे आदेश. अशी मोठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, EPS 95 अंतर्गत उच्च पेन्शन मिळणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. 21 जुलै 2026 रोजी दिलेल्या महत्वपूर्ण निकालात न्यायालयाने EPFO कडून उच्च पेन्शन नाकारण्यासंदर्भात सर्व आदेश तसेच आधी दिलेल्या उच्च पेन्शनची वसुली करण्यासाठी जारी केलेल्या नोटिसा रद्द ठरवलेल्या आहेत. न्यायालयाने EPFO ला संबंधित याचिकाकर्त्यांची उच्च पेन्शन तत्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रत्यक्ष वेतनावर भरलेल्या EPF योगदानाच्या आधारे पुढील नियमित उच्च पेन्शन देण्याचे आदेशही दिले आहेत. न्यायालयाने काय म्हटले आहे तेही बघा. मित्रांनो, न्यायालयाने स्पष्ट केले आहे की संबंधित सर्व याचिकाकर्ते 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेले होते. त्यांनी सेवा काळात त्यांच्या प्रत्यक्ष वेतनावर EPF योगदान भरले होते. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या RC गुप्ता प्रकरणातील निर्णयाच्या आधारे त्यांना उच्च पेन्शन मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनील कुमार निर्णयाचा अभ्यास करून न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ त्या निर्णयाचा आधार घेत आधी मंजूर केलेली उच्च पेन्शन रद्द करता येणार नाही. EPFO ला न्यायालयाचे स्पष्ट निर्देश. मित्रांनो, न्यायालयाने EPFO ला पुढील महत्वाचे आदेश दिलेले आहेत. यामध्ये उच्च पेन्शन नाकारण्याचे सर्व आदेश रद्द, उच्च पेन्शनची वसुली करण्यासाठी जारी केलेल्या सर्व नोटिसा रद्द, याचिकाकर्त्यांची उच्च पेन्शन तत्काळ पूर्ववत करावी, प्रत्यक्ष वेतनावर भरलेल्या योगदानाच्या आधारे नियमित पेन्शन सुरू ठेवावी, थकीत पेन्शनची रक्कम 3 महिन्याच्या आत अदा करावी, 3 महिन्यानंतर विलंब झाल्यास 6% वार्षिक व्याजासह रक्कम द्यावी. न्यायालयाने कोणती बाब स्पष्ट केली तेही बघा. मित्रांनो, न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटले की एखादा निवृत्त कर्मचाऱ्यांची उच्च पेन्शन बंद करायची असल्यास किंवा त्याच्याकडून रक्कम वसूल करायची असल्यास EPFO ने प्रत्येक प्रकरणात ठोस कायदेशीर कारण सिद्ध करणे आवश्यक आहे. केवळ सर्वसाधारण नोटीस काढून पेन्शन कमी करणे किंवा वसुली करणे कायदेशीर ठरणार नाही. या निर्णयाचे महत्व काय आहे ते पहा. मित्रांनो, हा निर्णय विशेषतः 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या EPS 95 पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे, ज्यांना यापूर्वी उच्च पेन्शन मंजूर झाली होती आणि नंतर ती कमी करण्याचा किंवा वसुलीचा प्रयत्न केला होता. अशा पेन्शनधारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळू शकतो. तथापि हा निर्णय संबंधित प्रकरणातील याचिकाकर्त्यांसाठी लागू असून देशभरातील सर्व प्रकरणावर याचा परिणाम होईल की नाही हे पुढील न्यायालयीन किंवा प्रशासकीय प्रक्रियेवर अवलंबून राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करणं असेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.